हाय. आजची तारीख 5 जुलै 2026. आजचा रविवार आहे. माफ करा, मी मागच्या व्हिडिओमध्ये आजची तारीख 4 जुलै सांगितली. ओके. तर आम्ही रात्री 2:30 वाजता 4 जुलैला शिवाजी टर्मिनसवर पोहोचलो आणि आमची फ्लाईट होती 8:30 वाजता. तर मग तोपर्यंत माझ्यासोबत माझे सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर सम्राट देशपांडेसुद्धा आहेत. ते सुद्धा 7 दिवसांसाठी इथे आलेले आहेत आणि माफ करा 7 दिवसांसाठी इथे आलेले आहेत आणि ते सुद्धा इथच्या प्रोजेक्ट मॅनेजरला त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतील. आणि मी इथे 15 दिवसांसाठी असेल 19 तारखेपर्यंत. 19 तारखेला मी परत येईन. हां. तर पोहोचलो आम्ही 2:30 वाजता. मग इकडे तिकडे टाईमपास केला. सर्वात पहिले तर पूर्ण एअरपोर्ट बघितलं आणि मग सम्राट सरांजवळ एक पुस्तकसुद्धा होतं. तर मग ते सुद्धा वाचलं. इट वॉज अबाउट आय गेस मनी. आणि मग ते वाचल्यानंतर 5:30च्या जवळपास आम्ही आमचे सगळे सोपस्कार पूर्ण केले कागदपत्रांचे आणि मग लाऊंजमध्ये गेलो आणि लाऊंजमध्ये वेगवेगळ्या गोष्टी खाल्ल्या. तिथे भरपूर काही होतं. पोहे मस्त होते तिथचे. त्याच्यानंतर ओके, जे पण असेल ते. मग चला, फ्लाईटमध्ये बसलो. फ्लाईटने टेक ऑफ केला आणि पहिलाच अनुभव असल्यामुळे मला असं वाटत होतं की मला खूप भीती वाटेल जेव्हा फ्लाईट टेक ऑफ करेल. कारण जोपर्यंत ते टॅक्सी करत होते रनवेवर तोपर्यंत खूपच स्लो होतं सर्व काही. स्लोली ते टॅक्सी करतात रनवेपर्यंत. पण जेव्हा जशी ती फ्लाईट, जसं तुमचं विमान रनवेवर येते, धावपट्टीवर येते, तर ते तिथनं अचानक खूप जास्त वेग पकडतो आणि लगेच तुम्हाला कळणारही नाही आणि तुम्ही हवेत असता. आणि तो माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे मला तो खूप मजा आली. मला भीती बिलकुल वाटली आणि मला असं पुष्कळदा पहिल्यांदा वाटलं की भीती वाटेल आणि ती अशी फिलिंग असते उंच जाण्याची. तर तसं तर मला झालं नाही, देवाचीच कृपा आहे ते. आणि मग मी उंचावर 9-10 हजार फूटवर असतानाच मी जेव्हा चेक करत होतो तेव्हाच मला झोप लागली. कारण आम्ही झोपलो नव्हतो रात्रभर. आणि मग झोपलो आणि मग मी जेव्हा उठलो थोड्या वेळाने, तिच्या एअर होस्टेसने आम्हाला चहा पाण्यासाठी उठवलं. मग चहा म्हणजे कॉफी पिताना आम्ही 36,000 फुटावर होतो आणि तेव्हा मला तिथे जाणवलं की खूप वर्षांनी ॲक्च्युली, म्हणजे असं समजा की माफ करा, मला माझ्या नाकात खूप वर्षांनी, म्हणजे असं समजा की 8-9 वर्षांनी, म्हणजे मागच्या दशकात आता मी एका अशा मार्गावर लागलो आहे ज्याला मी नेहमीच अपवर्ड स्पायरल म्हणून डिस्क्राईब करायचो. म्हणजे 2 प्रकार असतात ना. एकदा तुमच्यासोबत चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्या की सर्व काही चुकीचं व्हायला लागतं. तो डाऊनवर्ड स्पायरल आहे. आणि तिथनं एक अपवर्ड स्पायरल, जेव्हा तुमच्यासोबत सगळं काही एकदा चांगलं व्हायला लागलं की अचानक सर्व गोष्टी एव्हरीथिंग अलाइन्स. आणि ती मला फिलिंग आली की यार आता सुरू झालेलं आहे. आता एव्हरीथिंग हॅज स्टार्टेड टू अलाइन. आणि ती फिलिंग खूपच मस्त होती. मी याच्यासाठीच ॲक्च्युली हे व्हिडिओ बनवते की माझ्या आयुष्यामध्ये जे पण खूप महत्त्वाच्या गोष्टी होतील, मग त्या मे बी चांगल्या असतील, वाईट असतील, त्याचं मी एक छोटंसं डॉक्युमेंटेशन बनवून ठेवेल, सो दॅट काही वर्षांनी मला लक्षात राहील. पण ते मला इतकं वारंवार बनवायला मिळेल, म्हणजे एवढा भाग्यवान मी असेल असं मला नव्हतं वाटलं. पण सगळं काही आता जुळून येतं. मी पण तेवढी मेहनत घेतो आहे आणि मला कळून चुकलं आहे की कारणं देऊन काहीच होत नाही. आणि कारणं म्हणजे बघा, तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल किंवा करायची नसेल, ओके,
करायची असेल तर तुम्हाला एकच कारण इनफ आहे, की ओके मला नाही करायचं, माफ करा चुकीचं बोललो मी. करायची असेल तर तुम्हाला एकच कारण इनफ आहे, की बस मला ही गोष्ट करायची आहे कारण माझी इच्छा आहे, मग मला करायची आहे, दॅट्स इट. पण तुम्हाला करायची नसेल तर तुम्हाला 100 कारणं सापडतात. मला वेळ नाही आहे, मला थकवा येतो, माझं ऑफिस 9 तास आहे आणि मग मला येणं-जाणं करावं लागतं. या सर्व गोष्टी आता मला कळून चुकलं, की ह्या गोष्टी आयुष्यभर राहणारच आहेत. तुम्हाला हे सर्व सोडून मॅनेज करायचं आहे. त्यामुळे हे वर्ष खूपच माझ्यासाठी प्रोडक्टिव्ह आहे. आणि मग 30-35 मिनिट दूर असताना नैरोबीवरनं आम्हाला टर्ब्युलन्ससुद्धा लागला आणि तो पण पुष्कळ वेळ चालला. म्हणजे मी व्हिडिओसुद्धा काढून ठेवलेले आहे. म्हणजे जे विमानाचे पंख होते ते अक्षरशः हेलावत होते. तर म्हणजे मी बघत होतो त्याला, म्हटलं आता हे काय होतं आहे. आणि असं थोडं थोडं भीतीदायक होतं ते, पण मला काहीच नव्हतं वाटत. सगळं म्हणजे म्हटलं ओके यार, अंटिल अँड देन द प्लेन डझंट स्टार्ट टू ड्रॉप इट्स हाईट, तोपर्यंत मला काहीच भीती नव्हती. जर ते पडायला लागलं खाली, त्याची हाईट कमी व्हायला लागली, मग ते टेन्शन असतं. तर या पुष्कळ वेळ झालेला आहे. लगेच मी दुसरा व्हिडिओ टाकतो.